स्टार्ट. काका, 20 वर्षाच्या पोराचा माइंडसेट जॉबचा असायला पाहिजे का बिझनेसचा, जॉब हे आपलं बिझनेस पाहिजे. असं तुम्हाला का वाटतंय? का वाटतं मी स्वतःच्या हे उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही कुठला बिझनेस केलाय? गॅरेज लाईन केलेली. गॅरेज लाईन. अच्छा, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बिझनेस मधून काय शिकला? शिकलेलं म्हणजे भरपूर शिकलेलं आहे मी. मेकॅनिकल पूर्ण केलेलं आहे. मुलांना शिक्षण दिले, शेती घेतली, घर फिर बांधले, म्हणजे व्यवस्थित झालं समजा. मुलांची लग्न फिग्न केली. अच्छा, आणि तुम्हाला कॉन्फिडन्स बद्दल काय बोलायचं की कॉन्फिडन्स कसा वाढवला पाहिजे? कॉम्पिटिशन म्हणजे आता धंदा केल्याशिवाय तर सांगता येत नाही कोणत्या गोष्टी. जिद्दीने केलं तर ते वाढतं. धंद्यामध्ये कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे असं वाटतं तुम्हाला? 3 गोष्टी. जर आता फॉर एक्झाम्पल एका पोराकडं असा, ते महाराष्ट्रीयन माणसं कसं असतात की त्यांना वाटतं की लोक काय विचार करतील मेन म्हणजे, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? तसं नसतं. कुठल्याही गोष्टीत आपण होऊन केलं तर ते धंद्याच लायक होते. आणि 2 पैसे आपल्याला मिळतात. 2 पैसे समोरच्याला देता येतात. अच्छा, तर तुम्हाला कधी असं विचार आलं की लोक काय विचार करतील? विचारतात ना, धंदा करावा का नोकरी करावा. आपण सरळ सांगतो धंदा करावा. ॲक्च्युली मध्ये मी असं खूप बघितलं की आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये कसं असतं की आपल्याला अडवतात, जॉब कर म्हणतात. आणि जॉब कसा असतो, त्याला बांधलेच असतो आपण. 4 दिवस गेले की कट होतात पैसे. आणि तिथं धंदा केल्याच्या नंतर ते 4 दिवसाचे पैसे ते आपल्याला एका दिवशी मिळतात. तर मग आपल्या फॅमिलीमध्ये असं काय शिकवलं जातं महाराष्ट्रामध्ये की जॉबच करा फक्त? काय आपल्या लोकांनी शिकून ठेवलेले पहिल्यांदाच धंदा न करता मारवाडी लोकांनी धंदा करावा, महाराष्ट्रीयन लोकांनी धंदा करू नये, असं पहिल्यापासून चाललोय. पण तसं जिद्दीने केलं तर धंदा कधीच ऐकत नाही. अच्छा, तुम्हाला गॅरेजमध्येच का करावं वाटलं, दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही का नाही केलं मग? का तर एकटा होतो ना मी. तर आपल्याला साधन नव्हतं काही, कोणाचा आसरा नव्हता. त्या दृष्टीने हे काम केले. तुमचे मित्र कसे होते? धंदाच होता का त्यांचा पण, का त्यांचा जॉब होता? धंद्यावालीच होते माझ्या समजेस. त्यांचा कुठला धंदा होता? कोणाचं इलेक्ट्रिशियन होतं, कोणाचं पाट्याचं होतं, कोणाचं मेकॅनिकल होतं, कोणाचं बॉडी होती. अच्छा, आता फॉर एक्झाम्पल समजा की एक पोरगा धंदा करतो आणि एक पोरगा जॉब करतो, तर त्याची रियालिटी काय असेल पुढच्या 3 वर्षामध्ये? ते 2 पोरं कुठं असतील? एक नोकरीवाला ते खाली असेल आणि धंद्यावाला पुढे असेल. कसं काय, म्हणजे काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? डिप्रेशन म्हणजे धंदा हे कधी सांगून येत नसतो. एका दिवशी वर्षाची कमाई करू शकतो. अच्छा, तुम्हाला कुठला धंद्यामध्ये किती मोठा लॉस झाला आजपर्यंत? लॉस झालेला नाही, उलट कमाई झालेली याला. म्हणजे तुम्हाला फक्त कमाई झाली, लॉस नाही झाला? लॉस नाही झाला अजिबात लॉस झालेला नाही. जसं की बघू शकता गाइस, काकाला काहीच लॉस नाही झाला. तुमचं आता कुठं दुकान आहे का? होतं आता कात्रच होतं दुकान, ते आता बंद केलेलं. कशामुळे बंद केलं? पैसे झाले माझे. अच्छा, बघू शकता गाइस, कात्रजला काकाचं दुकान होतं. म्हणजे आता तुम्ही इकडं मंगळवाडी. मांगडेवाडी येईल होतं. अच्छा, मग आता आता तुमचे मुलं काय करतात? मुलं एक इंजिनियर आहे, एक शेती करतोय. आणि ते दोन धंदा नाही करत? आर्मीमध्ये येते. धन्यवाद काका, भेटून चांगलं वाटलं तुम्हाला. आणि बघू शकता गाइस, काका इकडं ग्लायडिंग सेंटरला आल्यात. ह्याबद्दल काय वाटतं तुम्हाला काका, ग्राउंड बद्दल? व्यवस्थित आहे ते ग्राउंड. म्हणजे मेहनत केली तेवढेच चालण्याला, ह्याला गुडघ्याला ह्याला आराम पडतो. आजकालचे पोरं डिप्रेशनमध्ये कशामुळे जातात काय वाटतंय? डिप्रेशन. डिप्रेशन काय पर्यंत काय सांगता येत नाही. आता काय कसं कोणी काही करू शकते. धन्यवाद. नाही, स्वतःच ही नाही, कर्तव्य नाही त्यांना. धन्यवाद काका, भेटून चांगलं वाटलं. आशीर्वाद असू द्या.